चला आम्ही जवळपास आलापुझाला आलेलो आहोत आणि जवळजवळ पोहोचलो आहे. छान छान बॅकवॉटरची झलक थोडी थोडी सुरू झाली आहे आणि त्या बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये खूप सारी बदक होती, त्यामुळे त्याची अंडी विकायला होती. त्यानंतर बदकचं मांसही विकायला होतं, जशा आपल्या कोंबड्या होत्या त्याच पद्धतीने. त्यानंतर असं मध्ये हा ब्रिज होता, साईडला सगळं पाणी पाणी पाणी, हे बॅकवॉटरच आहे. आणि ह्या पाण्यामध्ये छान छान अशी कमळाची फुलं, त्यानंतर अशी एक काय म्हणतात त्याला, पाण्यामधलंच झाडं अशी भरपूर आलेली होती. मग आम्ही तिथून आलो. हा मरारी बीच हा आहे आलापुझाच्या जवळच. एक आलापुझा बीच आहे, एक मरारी बीच आहे. मग इथे तर हा फिश आहे तिथे भरपूर सारे, आणि आपल्या महाराष्ट्राच्या कंपेअर फार स्वस्त आहे प्राईस. हे आम्ही घेतलेत फिश फ्रायसाठी. यांना लँग्वेज काही कळत नव्हती, मग असं शाळेतले मुलं आहेत त्यांना येत होती इंग्लिश, मग ते आले आणि त्यांनी आम्हाला हेल्प केली. तर आता घेतले आम्ही. हे 100 रुपये किलो मासे आहेत, अर्धा किलो घेतलेत. तर आम्ही आलो आहे ह्या मरारी बीचला, जे की आम्ही होतो आलापुझा बीचला केरळमधल्या. पण तो बीच एवढा काही खास नाही वाटला. क्राऊड पण ठीकठाक होता, भरपूर घाणेरडा पण होता तिथे. मग म्हटलं आपण जाऊ दुसरीकडे. तर आम्ही आलो आता मरारी बीचला. संध्याकाळचा मस्त सनसेट झाला आहे, सर्वजण बसलेत. रिद्धूची मस्त खेळ चालू आहे, काही काही वेगवेगळे. बाळा माझ्या अंगावर नाही टाकायचं बरं, नो नो. आणि आमची गाडी कुठे आहे इथून नाही दिसत आहे, पण हे घर आहेत का, याच्या घराच्या मागे गाडी आम्ही पार्क केलेली. आता बसलोय आम्ही बीचवर आणि सध्या इतकं गरम होत आहे. आणि झालं असं की आम्ही 1 महिन्यामध्ये 3 ऋतू पाहिलेत. उटीला होतो, अक्षरशः इतकी थंडी वाजत होती, थंडीचे कपडे आम्ही बाहेर काढले होते. हे घे. आणि आता इथे समुद्राच्या जवळ आलोय तर आता भयानक गरमी होते. त्यानंतर डोंगराळ भागात होतो उटी सोडल्यानंतर, तेव्हा कडक ऊन पडायचं. दुपारी इतकं कडक ऊन लागायचं, म्हणजे सगळे ऋतू बघतोय आम्ही 1 महिन्यातच. हात बघ ना जरा. हा घाणेरडा छान आहे, कसं लागतंय. काय पडलं ते खाली, ते नको खाऊ आता, चिची झालं ते. तर आम्ही आहोत आलापुझामध्ये. आमच्या 200-300 मीटरवर आहे हाऊस बोट. आता आम्ही तिथे जाणार आहे विचारपूस करायला, कारण उद्याचा आमचा प्लॅन आहे तिथे हाऊस बोटमध्ये जाण्याचा. सो आज सगळी माहिती काढून येतो. आणि इथे आम्हाला समजलं की केरळमध्ये फिश हे फारच स्वस्त आहेत. तर आता आम्ही काल पण फिश घेतले होते, आता आज पण आम्ही फिश घ्यायला चाललो आहे. ही गाडी आमची. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर इंडिया टूरमध्ये भरपूर लोकेशन्स असे असतात की जिथे एकदम सिक्युअर वाटतं आणि एकदम फ्रीमध्ये पार्किंग मिळून जाते. काही ठिकाणी पैसे पे करावे लागतात. मोस्टली जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथे पैसे पे करावे लागतात. आता हे आम्ही आलो, हे यांचं पर्सनल जागा आहे, पण त्यांनी पण आमच्याकडनं 100 रुपीज घेतलेत. मोस्टली घेत नाही, पण आज घेतले, ठीक आहे. पण टुरिस्ट प्लेसला पैसे पे करावे लागतात. तर आता आम्ही चाललो आहे फिश घ्यायला आणि माहिती पण काढून येतो हाऊस बोटची. चला, अलिपीला जे सर्वजण येतात हाऊस बोटसाठी, तर आम्ही पण चाललो आहे. आणि मोस्टली सर्वजण डे आणि नाईट म्हणजे पूर्ण 1 दिवसाची बुक करतात. आम्ही फक्त डेला राहणार आहोत. त्यानंतर त्यांनी प्रत्येक 1 तासाचे 500 रुपये सांगितलेत. आणि बाकी किती तास तुम्ही कंप्लीट करता ते तुमच्या मनावर आहे. आम्हाला जर आता सध्या आम्ही 2-3 तासाचं नियोजन आहे आमचं, पण जर समजा आम्हाला जास्त चांगलं वाटलं तर आम्ही पुन्हा एक्सटेंड करू. हा रिद्धू बघा बसमध्ये घुसून बसलाय, येत नाहीये. चल रे बाबा, जायचंय आपल्याला. हे बघा इथे इतक्या साऱ्या बोट आहेत मोठ्या मोठ्या. ह्या डे नाईटचं जर तुम्ही बुक केलं तर ह्या बोट असतात. आमची छोटीशी आहे कारण आमची फक्त डे टाईमची आहे. तर ही आहे आमची पर्सनल बोट. आणि ज्यांना छान एन्जॉय करायचं आहे त्यांनी पर्सनल बोट घ्या. तर चला, आमचा प्रवास सुरू झाला आहे आता बॅकवॉटरमध्ये जायला. आणि रिद्धू कॅप्टन झाला आहे सध्या बोटचा, चालवतोय तो बोट, त्याला मज्जा येते फार. आणि हे जी तुम्हाला लांब अशी बोट दिसते ना, हिला स्नेक बोट म्हणतात. जी तुम्ही बोट रेस आहे फेमस केरळची, ओणम सणाला करतात.
तर त्या सणामध्ये ती जी रेस असते बोट रेस, तिथे ही बोट यूज करतात. तर त्याच फेस्टिवलची प्रिपरेशन ही मुलं करत होती आणि मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस करताय तर आम्हाला करून दाखवा. ही त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. हे बघा, खूप सारी एनर्जी लागते ह्या गोष्टीला आणि सर्वांचा इक्वली कॉन्ट्रीब्युशन पाहिजे तरच ही रेस तुम्ही जिंकू शकतात. मस्त त्यांची प्रॅक्टिस चालली होती. आणि ह्या बॅकवॉटरची खासियत अशी आहे की तुम्ही असं काही म्हणजे तुम्हाला पाणी आहे, साईडला नारळाची झाडं आहेत, पण साईडला अशी तुम्हाला लोकलची घरं पण कंटिन्यू दिसतील जर तुम्ही ह्या हाऊसबोटचा एक्सपिरियन्स घेत असाल तर. आणि मग झाले थकले, आम्ही त्यांच्यासोबत मस्त फोटो वगैरे काढले आणि मग थोडंसं एक टोटल आम्ही 5 तासासाठी बोट बुक केली होती. त्यातले 2-2.5 तास तर असं फोटो रील्स बनवण्यात गेले. मग जरा दुपारी थोडंसं डोळे बंद करून शांत गाणे ऐकत होती. छान अशी मस्त पाणी. आणि ह्या बॅकवॉटरमध्ये साईडला ना अशी काही घरं आहेत लोकल्सची जिथे रस्ता जात नाही, तिथे पण हे लोक छोटं मोठं सामान घ्यायला दुकानात जायला सुद्धा बोटचा यूज करतात. त्यानंतर मग त्या घरांमधली जी मुलं आहेत ती शाळेतही जातात, तर त्यांना शाळेत पिक करायला ड्रॉप करायला बोट देखील आहेत, स्कूल बोट आहेत. पुन्हा बॅकवॉटरमध्ये हॉस्पिटलसुद्धा फिरतं. जी की बोट फिरते त्या बोटमध्ये हॉस्पिटलची व्यवस्था आहे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय साईडला बघा, भाताची शेती केलेली हे कंपाऊंड आहे त्याच्या साईडला. आणि ते काय करतात, जर भाताची शेती झाली, भात काढून झाला की मग ते पुन्हा सॉल्ट वॉटरमध्ये सोडतात. आता सध्या गोड पाणी आहे, फ्रेश वॉटर आहे. तर अशाच मग बोट हाऊस हळूहळू पाण्यावर तरंगत असताना थंड वारा, शांत पाणी आणि छान असा सूर्यास्ताची सोनसळी झळाळी, सगळं वातावरण प्रेमाने आणि शांततेने भरलेलं होतं. हा क्षण म्हणजे निसर्गाच्या मिठीत हरवून जाण्यासारखाच होता. मस्त सनसेटचा आनंद घेतला छान. तर असेच मग फोटो काढले पुन्हा सनसेटचे वगैरे. आणि दिवसभर रिद्धू इतका खेळला बोटमध्ये, पाण्यामध्ये, तर त्याला पुन्हा थकला, तो झोपला. त्याच्यासोबत मीही झोपली. आणि जवळपास अंधार होत आला होता, 7-7:30 होत झालेले होते. अशा प्रकारे आम्ही बॅकवॉटरमध्ये बोट हाऊसचा अनुभव घेतला. मस्त होता. एकदा जर तुम्ही आले तर 100% हा अनुभव घ्या. चला, नेक्स्ट दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही आता सध्या आलेपीमध्येच आहोत, कारण काल बोट हाऊसचा एक्सपिरियन्स घेतला, आज कायाकिंगचा एक्सपिरियन्स घेणार आहोत. तर आम्ही तिघं पण चाललो आहे. रिद्धू पण रेडी झाला आहे कायाकिंग करण्यासाठी. चला. ओके, तर कायाकिंगची तयारी सुरू झाली आहे. लाईफ जॅकेट तर हे इम्पॉर्टंट आहेच ज्यांना स्विमिंग येत नाही. ज्यांना स्विमिंग येत असेल त्यांनाही घालावंच लागतं. बाकी मला तर ॲक्च्युली पाण्याची फार भीती वाटते, पण हर्ष बोलले की काही होत नाही, आपल्यासोबत ते येणार आहेत, लाईफ जॅकेटही आहे, तर तू ट्राय कर. तर मी भीतीतच होती जरा, पण ठीक आहे म्हटलं, हा अनुभव पुन्हा येणार नाही, थोडं ॲडव्हेंचर पण पाहिजे आयुष्यामध्ये. आणि मी काय तर रिद्धूसुद्धा घाबरत नव्हता. तो पण किती छान बसलेला होता मस्त बोटमध्ये आणि कसलाच रडला नाही, काहीच नाही. आमच्या पुढे पुढे उलटतो होता जास्त. आणि ही जी तुम्हाला दिसते त्यांनी आम्हाला एक टेक्निक शिकवली होती. हात आधी पुश करायचे, म्हणजे ती जी नाव आहे आपली ती फ्लिप होणार नाही, पलटी खाणार नाही. आणि मग पुन्हा पाय ठेवायचे. आणि जे व्यवस्थित चालवू शकतात ते बॅक साईडला असतात आणि जे नॉर्मल आहे ते पुढे. पण मी छान चालवत होती. पुढे तुम्हाला समजेलच. हे बघा, आता माझा बाबू बसतोय बोटमध्ये. आमच्यासोबत तोही ॲडव्हेंचर करतोय ह्या वयात. पण आम्ही सगळी काळजी घेतो. असं नाही की उगीच काहीतरी करायचं म्हणून करायचं. आम्ही सेफ्टीचा फार विचार करतो, कारण बाळ आहे आमच्यासोबत. ओके, तर आम्ही निघालो आहे आता कायाकिंग करायला. आणि ज्यांना असं ॲडव्हेंचर्स काही करायचं आवडतं तर त्यांनी करा, 100% आनंद घ्या, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. हे बघा, आमच्या मागे मोठ्या मोठ्या बोट हाऊस येत आहेत. ह्या बोट हाऊसची अचानक आपल्या जवळून गेल्या ना तर लाटा थोड्या वाढतात, तर तेव्हा थोडी कायाकिंगमध्ये भीती वाटते. असं वाटतं की आता पलटी होणार आहे.
आणि जे आमच्यासोबत जे कायाकर होते तो बेस्ट होते, कारण त्यांनी खूप छान आम्हाला कोऑपरेट केलं. आम्हाला भरपूर टेक्निक शिकवल्या, लेफ्ट टर्न कसा घ्यायचा, राईट टर्न कसा घ्यायचा. मग आम्ही दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलो असं करत करत, भीत मला तर स्विमिंग येत नाही तरी पण. आणि तिथे आल्यावर छान असे बदक होते. पुन्हा ते म्हटले की आता, आणि कायाकिंग करताना अजून आहे की पाठ दुखते आपली जास्त वेळ बसून राहिल्याने, तर त्यांनी सांगितलं की थोडा रेस्ट करा, झोपून स्विमिंग करा किंवा मग असं शांत पडा, तुम्हाला थोडंसं छान वाटेल. आणि पुन्हा मग आम्हाला त्याचं सिंकमध्ये करायला लावत होते ना, आमचे व्हिडिओज फोटोज वगैरे काढत होते ते. तर आम्ही पुन्हा मस्त प्रो झालो होतो. आम्ही खूप फास्ट पुन्हा तर आम्ही दोघं ठरवायचो की चल आता पटकन जाऊ, फास्ट करू. आम्ही त्या पद्धतीने कायाकिंग केली. हे बघा, यांनी आमची कायाकिंग केली. चला ॲलिपीला बाय बाय. बॅकवॉटर मधल्या हाऊसबोट झाली, कायाकिंग झाली, भरपूर फिश खाल्ले. अशा पद्धतीने आमचं ॲलिपी आलापुआ जे आहे ते कंप्लीट झालंय. आता आम्ही निघालोय नेक्स्ट टार्गेटला. तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी पाहण्यासाठी, इंडियामध्ये काय काय गोष्टी फेमस आहे या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी व्हॅन लाईफ विथ बेबी ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.